बनवणार आहोत आपण आज रताळ्याचे गोड काप। याला कोणी रताळ म्हणतं, कोणी साकरू म्हणतं। तर त्यासाठी मी हे रताळं 250 ग्रॅम आहे जवळजवळ। त्याला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे। आता त्याची साल काढून घेऊ। या पद्धतीने आपण आता रताळ्याची साल काढून घेणार। या पद्धतीने त्याचे असे काप करून घ्यायचे आहेत। मग असं बारीक बारीक कट करत जायचं। या पद्धतीने सर्व काप करून घ्यायचे आहेत। आता एक काप केलेले काप पाण्यात टाकत राहायचे। या पद्धतीने काप पाण्यात टाकत। या पद्धतीने आपण सर्व रताळ्याचे काप असे पाण्यात टाकून घेतलेले आहेत। या पद्धतीने बघू शकता। हे काप आपण आता स्वच्छ धुवून घेतलेले। आता याचं पाणी निथळून काढू। या पद्धतीने निथळून काढायचं। या पद्धतीने आपण पाणी निथळून घेतलेलं आहे। 1 चमचा साजूक तूप घेणार आहोत आता। या पद्धतीने मध्ये मध्ये बघत राहायचं। थोडे जाड काप शिजायला वेळ लागतो। त्यामध्ये आपण टाकू आता चिमूटभर वेलची पावडर, साखर टाकून मी बारीक केलेली आहे। कारण पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे आणि परत त्याला एक वाफ देणार आहोत आपण। तुम्ही आता तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही त्यात गूळ ॲडजस्ट करा। मी 1 चमचा गूळ टाकला आहे। असे मी 2 चमचे गूळ टाकले। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गूळ टाका। या पद्धतीने आपण गूळ टाकून घेतलेला आहे। मऊ शिजलेले काप छान। हे काप लहान मुलांना डब्याला, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व छान खाऊ शकतात ते। आणि पौष्टिक पण खूप असतं। असं बाहेरचं लहान मुलांना देण्यापेक्षा डब्यात उपासालाही हे काप चालतात रताळ्याचे। या पद्धतीने आता आपण मिक्स करून घेतलेला आहे गूळ। आता आपण एक वाफ काढून घेऊया। आता आपले काप झाले असतील, बघूया। बघू शकता आपले काप अतिशय छान झालेले। सप्तशृंगी किचन मध्ये आपले रताळ्याचे काप किंवा साकरू म्हणू शकतात, त्याचे काप तयार झालेले अगदी 5 मिनिटात होतात। लहान मुलांना घाई असेल तर डब्याला, मुलांच्या डब्यासाठी झटपट तयार होणारा पदार्थ म्हणजे उडदाच्या पापडाचा खुडा म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात? किंवा याला आपण चटणी सुद्धा म्हणू शकतो। कसा तयार करायचा? अगदी 2 मिनिटात तयार होतो। हे बघा, आता उडदाचा पापड मी हा ओव्हन मध्ये भाजलेला आहे। हा बघू शकतात, पण मला गॅसवर भाजलेला आवडतो। मी गॅसवर कशा प्रकारे भाजायचा ते शिकवते। तर उडदाचा पापड या पद्धतीने आपण गॅसवर भाजून घेऊ। आता तुम्हाला ह्या पद्धतीने भाजता येत नसेल तर तुम्ही चिमट्याने सुद्धा भाजू शकतात। आता ज्यांना सवय त्यांना भाजता येतो। हे बघा, आपला हा उडदाचा पापड गॅसवर आहे, ह्या पद्धतीने भाजला जातो। ज्यांना हाताने भाजायला भीती वाटत असेल त्यांनी ह्या पद्धतीने चिमट्याने भाजायचं। या पद्धतीने असा भाजत चालायचं।
बघू शकता चिमट्याच्या साहाय्याने आपण हा पापड भाजलेला आहे। या पद्धतीने स्वच्छ हाताने असा पापडाचा खुडा करून घ्यायचा। या पद्धतीने बघू शकता हा आपला पापडाचा खुडा तयार झालेला आहे आता, किंवा पापडाची चटणी म्हणू शकतात। बघू शकता तुम्ही, आता मी अगदी थोडं तेल घेतलेलं आहे, कढईत टाकलेलं आहे। अगदी थोडं तेल आपण कढईत टाकलेलं आहे। आता त्यात हा खुडा टाकून घेऊ। तेल टाकलेलं आहे, कढईत टाकलेले आहे, पापड आपण भाजलेले आहेत, त्यामुळे आता गॅस बंद करायचा आपल्याला। आता गॅस बंद करून घेऊ। लहान मुलांना हा खुडा अतिशय आवडतो। जर तुम्हाला तिखट टाकायचं असेल तर अगदी कमी तिखट आहे, मी थोडंसं टाकून घेणार। तिखट न टाकता लहान मुलांना दिला तरी आवडतो, आणि जर तुम्हाला तिखट टाकायचं असेल तर मी अगदी थोडं तिखट टाकून घेतलेलं आहे। तिखट अजिबात तिखट नाहीये। आपण पावसाळी वातावरण आहे त्यामुळे हा जरा गरम करून घेतलेला आहे, म्हणजे अगदी कुरकुरीत होईल तो आणि चव लागेल। आपण लहान मुलांसाठी केला आहे म्हणून तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला तिखट लागेल तर तुम्ही तिखट टाकू शकता। आणि मीठ अगदी चिमूटभर टाकणार आहेत आपण, नाही टाकलं तरी चालतं, कारण आपण तिखट खूप कमी टाकलेलं आहे, कारण की उडदाच्या पापडात मीठ असतंच। हे मुलं, आपला हा गॅस बंदच आहे, कढई तापलेली आहे आपली, त्याच्यातच मी हा कुरकुरीत होऊ दिलेला आहे, फक्त तेल टाकून घेतलेलं आहे। लहान मुलं चपातीसोबत हा खुडा खाऊ शकतात, किंवा नुसतं तेल टाकून असा केला तर चमच्याने खाऊ शकतात, अगदी छान लागतो। अगदी 2 मिनिटात मुलांना डब्यासाठी हा खुडा, किंवा याला तुम्ही पापडाची चटणी म्हणू शकता, 2 मिनिटात होतो। अगदी 5 मिनिटात तयार होणारे हे रताळ्याचे काप, गोड काप मुलांना डब्यासाठी दिले तरी अगदी झटपट तयार होतात, उपवासालाही चालतात। आता हा पापडाचा खुडा तर अगदी 2 मिनिटात तयार होतो, त्याला खुडा म्हणू शकतात, चटणी म्हणू शकतात, मुलं आवडीने खातात आणि चपाती बरोबरही खातात। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।